या बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल बडे पीर, पत्ता लक्ष्मी मार्केट विजापूर वेस आणि दुसरी शाखा जिंदा शाह मदार चौक सोलापूर। 26 जानेवारी 2024 रोजी प्रदीप बनसोडे पोलीस हवालदार नेमणूक सोलापूर तालुका पोलीस ठाणे हे आनंदराव देवकते प्रशाला वडजी तालुका दक्षिण सोलापूर येथे वार्षिक स्नेह संमेलनाच्या कार्यक्रमाच्या बंदोबस्ताकरता होते। स्नेह संमेलन चालू असताना इसम नामे समर्थ जगन्नाथ कवडे हा स्टेजवर नृत्य करत असलेल्या शाळेच्या विद्यार्थिनीच्या अंगावर हिरव्या रंगाची लेझर लाईट मारत असल्याने पोलीस हवालदार बनसोडे याने त्यास लेझर लाईट मारू नको असे सांगितले। तेव्हा इसम समर्थ जगन्नाथ कवडे प्रशांत जगन्नाथ कवडे यांनी पोलीस हवालदार बनसोडे यांना आम्ही लेझर लाईट बंद करणार नाही, तू कोण सांगणार, तुला काय करायचे ते कर असे म्हणाले। तेव्हा पोलीस हवालदार बनसोडे यांनी स्नेह संमेलनाच्या कार्यक्रमात अनुचित प्रकार घडू नये म्हणून त्यांना बाहेर काढत असताना समर्थ कवडे यांनी पोलीस हवालदार बनसोडे यांना दमदाटी करून ढकलून दिले। इसम प्रशांत जगन्नाथ कवडे यांनी त्यांच्या हातातील कोणत्या तरी हत्याराने पोलीस हवालदार बनसोडे यांच्या डाव्या डोळ्याच्या भुवयेवर मारून गंभीर जखमी केले। पोलीस हवालदार बनसोडे हे त्यांचे शासकीय कर्तव्य करत असताना त्यांना त्यांच्या शासकीय कामात व नमूद 2 इसमांनी अडथळा आणून दमदाटी करून कोणत्या तरी हत्याराच्या साहाय्याने डाव्या डोळ्याच्या वर मारून जखमी केले। अशा आशयाची फिर्याद पोलीस हवालदार प्रदीप बनसोडे नेमणूक सोलापूर तालुका पोलीस ठाणे यांनी दिली। यावरून दोन्ही आरोपींविरुद्ध भारतीय दंड संहिता कलम 353-332 प्रमाणे 27 जानेवारी 2024 रोजी गुन्हा दाखल झाला होता। सदर गुन्ह्याचा तपास तत्कालीन पोलीस सहाय्यक निरीक्षक स्वप्नील इचपवार नेमणूक सोलापूर तालुका पोलीस ठाणे यांनी करून गुन्ह्यातील 2 आरोपींविरुद्ध न्यायालयात दोषारोप पत्र सादर केले होते। 31 जुलै 2026 रोजी नमूद गुन्ह्याची शर्मा प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालय सोलापूर यांच्या न्यायालयात सुनावणी झाली। सुनावणी दरम्यान शर्मा प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालय सोलापूर यांनी आरोपी समर्थ कवडे प्रशांत कवडे यांना भारतीय दंड संहिता कलम 353 अन्वये दोषी ठरवून 6 महिन्यांचा सश्रम कारावास, 1000 रुपये दंड आणि भारतीय दंड संहिता कलम 332 प्रमाणे 6 महिन्यांचा सश्रम कारावास ठोठावला आहे। सदर खटल्यात कुर्डूकर सहाय्यक सरकारी वकील सत्र न्यायालय सोलापूर यांनी कामकाज पाहिले। सदर गुन्ह्यामध्ये दोष सिद्धी होण्याकरता सूरज जगताप उपविभागीय पोलीस अधिकारी सोलापूर ग्रामीण उपविभाग व कुंदन गावडे पोलीस निरीक्षक सोलापूर तालुका पोलीस ठाणे यांनी मार्गदर्शन केले। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।